वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची पत्रकार परिषदेमध्ये मोदींना चांगलेच धारेवर धरले. मोदींनी परदेशी धोरणावर का बदललेली चोरी छुपे इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील का पुरवतात? जनतेने भाजपला प्रश्न विचारावे आणि सत्य समोर आणावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ह्या व्हिडिओमध्ये आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? अचानकपणे असणारं परदेशी धोरण बदलून आपण पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने झुकलेलो आहोत. हे का झुकलो याचा असणारा खुलासा हा मागितला पाहिजे आणि चोरी छुपे तुम्ही असणारा इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील का प्रोव्हाइड करताय हा विचारलं पाहिजे. लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला, आमदाराला, मंत्र्याला विचारायला सुरुवात केली होती की बा आपण दोन्हीही देश सामंजस्याने राहिलं पाहिजे, ही भूमिका आपण घेतली होती. आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं राहिलो होतो. अचानकपणे असणारं परदेशी धोरण बदलून आपण पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने झुकलेलो आहोत. हे का झुकलो याचा असणारा खुलासा हा मागितला पाहिजे. धार्मिक दृष्टिकोनातून असणारा भारतीय जनता पक्ष सगळा प्रचार करत असतो, तो बाजूला ठेवून आपण असणारा हा जगण्या मरण्याचा प्रश्न जो आलेला आहे तो मला वाटतं महत्वाचा आहे. कारण का आज रशिया सुद्धा असेल आपल्याला असणारा मदत करायला तयार नाही आहे. चीन याचं सुद्धा असणारा प्रेशर टाकायला भारतावरती सुरुवात करायला लागलेली आहे. तेव्हा चारही बाजूने आपण असणारा घेरला जातोय अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे धोरण का बदललं आणि चोरी छुपे तुम्ही असणारा इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील का प्रोव्हाइड करताय हा विचारलं पाहिजे असं माझं सर्व भारतीयांना आव्हान आहे. राजकीय पक्ष इथले असणारे सुद्धा विचारतील असं मी अपेक्षा त्या ठिकाणी धरतो. दुर्दैवाने आणि खेदाने मला म्हणावं लागतं, जे काम इथल्या विरोधी पक्ष नेत्याचं असलं पाहिजे ते दुर्दैवाने विरोधी पक्ष नेता आहे ते करतच नाही आहे. इटलीच्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्याच्या आजी आज्याच्या घरातून असणारं सगळं माहिती आलेली आहे आणि जगाला पुरवल्या जाते. तेव्हा निश्चितपणे नातवाला सुद्धा पुरवल्या गेली असेल, पण नातवाने असणारं ते काही उचललं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज आमच्यासारख्यांना असणाऱ्या रिजनल पार्टीजला नॅशनल इश्यूज उभे करून डिबेट सुरुवात करावा लागतो. ही आता आमच्यावरती आलेली पाळी असं मी त्या ठिकाणी मानतो.